चला, गुड मॉर्निंग. झाले सर्वजण जॉईन? ओके. 2-3 विद्यार्थी राहिलेत. सर्वांनी बुद्धिमत्तेचा बुक घेऊन बसा. बुद्धिमत्तेचा चॅप्टर काढा. चला, आवाज क्लिअर येत असेल आणि स्क्रीन दिसत असेल तर एकदा येस टाईप करा. झाले सर्वजण जॉईन? आवाज क्लिअर येत असेल आणि स्क्रीन दिसत असेल तर एकदा येस टाईप करा. ओके. चला, कोण वाचन करेल? आरशातील प्रतिमा हा धडा घेणार आहोत आपण. अस्मिता, धनश्री, दिव्या. चला, यशोधन देसाई. येस टीचर. वाचन करा. सूचना या प्रश्न प्रकारात प्रश्नाकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे शोधायचे असते. यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्या. एक मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. ओके, व्हेरी गुड. बघा, आरशातील प्रतिमा धडा शिकणार होतो आपण आज. ओके. तर आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? एखाद्या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब कसे असेल, कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत ते लक्षात आधी ठेवायचं आहे आपल्याला. ओके. या प्रकारात प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे शोधायचे आहे. यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. पहिलं जे मुद्दाम आहे त्यामध्ये मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या.
प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते. ओके, हा पॉइंट महत्वाचा आहे. एकदा हा मुद्दा लिहून घ्या. सर्वांनी हा मुद्दा लिहून घ्या. महत्वाचा पॉइंट आहे हा. झालं का लिहून घ्यायचं? तेवढा एकच पॉइंट लिहून घ्यायचा आहे. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते तर डावी बाजू उजवीकडे दिसते. डन. ठीक आहे. नमुना प्रश्न घेऊया आता. एक एक प्रश्न सोडवला की कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची. उत्तर देता येईल का बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच जणांचं उत्तर आलंय. ठीक आहे. बघा पुढील प्रश्नात प्रत्येक प्रश्नात पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती आहे. बरोबर. आणि उजवीकडे ABCD अशा 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. XY च्या ठिकाणी ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहेत ते शोधून त्याचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. ठीक आहे. ही प्रश्न आकृती आहे. ही उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. आता या प्रश्न आकृतीची आरशातील कोणती प्रतिमा आहे? स्क्रीनवर लिहू नका. या प्रश्न आकृतीची आरशातील कोणती आकृती आहे या 4 आकृत्यांपैकी ते शोधायचे. ठीक आहे. मग आता पहिला मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे की डावीकडची बाजू उजवीकडे दिसते आणि उजवीकडची बाजू डावीकडे दिसते. मग ही उजवीकडची बाजू डावीकडे दिसले पाहिजे. बरोबर. ही पर्याय बी येणार नाही कारण बघा हा वर्तुळ छोटा इथं दिलाय. ए येऊ शकेल किंवा डी पण येऊ शकेल. ओके. बघा डी येईल का? डी पण नाही येणार. पर्याय क्रमांक सी उत्तर येईल. पर्याय क्रमांक
सी. डी येणार नाही, कारण वर्तुळ डाव्या बाजूला आलंय, पण ही जी लाईन आहे ही उजवीकडची डावीकडे येणार, ती जशास तसं दिलीये, त्यामुळे डी नाही येणार. ए पण नाही येणार, कारण ए मध्ये इथं ॲरो दिलेला नाही, इथं बाण दिलेला नाही, त्यामुळे ए पण नाही येणार. सी उत्तर येईल, पर्याय क्रमांक सी. समजले? समजलं असेल तर एकदा येस टाईप करा. ज्यांना नाही समजलं त्यांनी विचारा. समजले? ठीक आहे. चला मग पुढे जाऊया आता. चला या प्रश्नाचं उत्तर देते का बघा. आपल्याला एकच नियम लक्षात ठेवायचा आहे, डावीकडची बाजू उजवीकडे गेली पाहिजे आणि उजवीकडची बाजू डावीकडे गेली पाहिजे. याला आरशातील प्रतिमा असं म्हणतात. आले का उत्तर? ओके, स्वरा क्षीरसागरचं आलं. पवनला अनम्यूट केले. पवन, यस मॅडम. काय उत्तर आलं पवन? बी. बी कसं आलं सांग बरं. उजवीकडचा त्रिकोण आहे ना, तो हम्म. डावीकडे गेला. हम्म. बरोबर. तरी त्रिकोणाच्या खाली आडव्या रेषा आहेत आणि हम्म. ती पहिल्या ऑप्शन मध्ये नव्हत्या दिल्या, दुसऱ्या हम्म. दिल्या त्या, आणि चौथ्या तर त्रिकोण तसा नाही. आणि ती ढीग आहे का नाही, ती उजवीकडे दिसणार. ते बर. दिसतंय त्याच थोडे थोडे गॅप्स आहेत. बर पवन, लक्ष दे. थोडं चुकलं तुझं. बघ, ही जी उजवीकडे बाजू आहे ती कुठे जाणार? डावीकडं. मग पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, बी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये नाही. त्यामुळे डी डी तर इथं कट झालाय. एक मिनिट, डी ऑप्शन कट झालाय. ओके. आता बघा, आता राहिलेले 3 पर्याय बघूया आपण. मग आता हा जो त्रिकोण आहे
तो डावीकडे आहे, तो उजवीकडे दिसतोय का? हा, दिसतोय. इथं पण आहे, इथं पण आहे, आणि इथं पण आहे. बरोबर. पण ए मध्ये कशा लाईन दिल्यात? आडव्या लाईन दिल्यात. मग पर्याय ए पण कट झाला. आडव्या लाईन यायला नाही पाहिजे, अशा क्रॉसच आल्या पाहिजेत लाईन. बरोबर. त्यामुळे ए पण पर्याय कट झाला. आता राहिला बी आणि सी. मग उत्तर बी आहे का सी आहे ते बघू आपण. आता हा अर्धवर्तुळ आपण चेक करूया. हा अर्धवर्तुळ कुठं आहे? आपल्या डाव्या बाजूला आहे. मग तो कुठे गेला पाहिजे? उजव्या बाजूला गेला पाहिजे. मग उजव्या बाजूला बी मध्ये गेलाय का? नाही. जिथं आहे तिथंच आहे. त्यामुळं बी पण नाही येणार. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी. समजलं? हो. असं सोडवायचंय. ऑप्शन कट पद्धतीने जा, म्हणजे फास्ट होईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सोडवाय या झेडची आरशातील प्रतिमा काय आहे? सोपं आहे एकदम. हे येईल सगळ्यांना. बरोबर आले. मानसीचं आलं उत्तर. कस्तुरीचं आलं. श्रेयश पारखे, सतेज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे इझी. जाऊया मग पुढे. चला या प्रश्नाचं उत्तर द्या. कुणाला समजत नाही त्यांनी प्रश्न विचारा. चला प्रथमेश जगतापला अनम्यूट करते. प्रथमेश जगताप, माईक ऑन करा. केला. काय उत्तर येईल बाळायचं? सी. सी. ओके. मॅम सी. सी येईल का बी येईल? बी नाही येणार. बी नाही येणार. काय येईल मग? सी. सी येईल. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याच्यामध्ये काही जणांनी ए उत्तर दिले. चला व्हेरी गुड, बरोबर आहे प्रथमेश. याचं उत्तर सी येणार आहे. सी. बघा एक एक आकृती आपण चेक करूया. पहिल्यांदा जो छोटा त्रिकोण दिलाय, हा जो छोटा त्रिकोण दिलाय, हा कुठल्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. मग तो जाईल कुठे? उजव्या बाजूला. पर्याय क्रमांक ए मध्ये जर आपण बघितलं तर इथं त्रिकोणच नाही, त्यामुळे हा पर्याय कट झाला. पर्याय क्रमांक बी मध्ये जर आपण बघितलं, त्रिकोण आहे तिथेच आहे आणि हे वेगळं काहीतरी दिले. आपल्या आकृतीमध्ये हे नाहीच, त्यामुळे हे पण कट झालं. आता सी, त्रिकोण दिलाय, डावीकडचा त्रिकोण उजवीकडे दिलेला आहे. आणि पर्याय डी जर आपण बघितला तर पूर्ण आकृती चुकली. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. करेक्ट प्रथमेश. छान. चला जाऊया मग पुढे. समजलं?
आरशातील प्रतिमा सोडवताना फक्त डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे एवढं शोधायचे. काहीच अवघड नाही. बरोबर आले सगळ्यांचं. त्याला पुढील प्रश्न सोडवा. हा प्रश्न सोडवा. काय उत्तर येईल सांगा. बरेच जण ए उत्तर देत. चला बरोबर आहे. इथं पण सेम तसंच करा. डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे. मग आपण जर हा त्रिकोणांचा सगळ्यात आधी जर विचार केला. हा जो त्रिकोण आहे तर बघा, पर्याय क्रमांक ए मध्ये उजवीकडचा त्रिकोण डावीकडे गेलाय. इथं गेलाय का बी मध्ये? बी मध्ये उलटा झालाय. त्यामुळे हे चुकलं. हा पर्याय येणार नाही. सी मध्ये तर जसं आहे तसंच दिलंय. उलट हा त्रिकोण उलट होता तो सरळ केलाय. त्यामुळे सी पण पर्याय येणार नाही. डी मध्ये पण येणार नाही, कारण डी मध्ये पण त्रिकोण उलटा असं दिलंय. ओके. त्यामुळं पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर येईल. क्लिअर आहे सर्वांना? समजतंय? दिव्या, दिव्या तर लिफ्टच होती. आरव, समजतंय? अस्मिता, सतेज, चला व्हेरी गुड. पुढे जाऊया आता. चला या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण सांगेल याचं उत्तर? श्रीजित, सांगा उत्तर. यस मिस. याचं उत्तर सांग बाळा. यस मिस. हा उत्तर सांग. मिस हा आन्सर बी. आन्सर बी. डी का नाही येणार? मिस डी का येईल? चेक करा एकदा. बऱ्याच जणांनी उत्तर याचं डी दिलेलं आहे. हा मिस आन्सर डी आहे. कारण की जो हिच्यामधला उजव्या बाजूचा टिंब आहे ना, तो डी हम्म. मधल्या हिच्यामध्ये बाजूच्या हिच्यामध्ये आला. आणि जे लाईन आहे ना याच्या, त्या हम्म. इकडच्या विरुद्ध बाजूला आल्या.
ओके. मग बी आहे का डी आहे? मिस डी. डी. ओके, वरद काय उत्तर येईल याचं? वरद इंगळे. ईश्वरी देशमुख. शौर्य करते थांब, नेक्स्ट क्वेश्चनला तुला अनम्यूट करते. ईश्वरी देशमुख. माईक अनम्यूट करा. चला हे जाऊया. बघा याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. आपण एक एक पर्याय शोधूया. ह्या ज्या लाईन आहेत त्या कुठे आहेत? उजव्या बाजूला आहेत, आपल्या हाताच्या उजव्या बाजूला. बरोबर. मग ते प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूला दिले, तर उत्तर आकृतीमध्ये ते कुठं असलं पाहिजे? डाव्या बाजूला. इथं तर पर्याय क्रमांक एक मध्ये रेखांकित भाग दिलाय, हे नाही येणार. ईश्वरी ओ उत्तर काय येईल? आवाज येतोय का मला? आवाज येतोय का? हा येतो ईश्वरी. उत्तर काय येईल याचं? डी. बी. बी कसं येईल? कारण की ते सगळ्याचे जे ते काय टिपके ना ते सगळे इकडच्या साईडने येतो. बी वाला आहे ना तो इकडच्या साईडने. बी उत्तर उजव्या येईल का हाताला. डी उत्तर येईल? बी. बी नाही येणार. चेक करा एकदा. बाकीच्या विद्यार्थ्यांचं. जर उत्तर आपण बी पकडलं तर बघा आपलं नियम काय आहे? उजवी बाजू डावीकडे जाणार, डावी बाजू उजवीकडे जाणार. बरोबर ईश्वरी? मग आता ही बाजू आपल्या उजवीकडे आहे, ती डावीकडे जाणार. पर्याय क्रमांक ए मध्ये तर नाही, पर्याय क्रमांक बी मध्ये डावीकडे गेले आहे. बरोबर. मग आता ही खालचा जो रेखांकित भाग आहे, वर्तुळाचा हा जो रेखांकित भाग आहे तो डावीकडे आहे, तो उजवीकडे जायला पाहिजे. मग उजवीकडे गेलाय का तो बी मध्ये? नाही गेला ना. जिथं आहे तिथेच आहे, मग हा पर्याय येणारच नाही. सी मध्ये रेखांकित भाग गेलाय डावीकडे, डावीकडचा उजवीकडे, पण ही आकृती जिथं आहे तिथेच आहे, वरचा भाग जिथं आहे तिथेच आहे, त्यामुळे सी पण नाही येणार. मग उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. कारण ह्या ज्या लाईन आहेत त्या डावीकडच्या उजवीकडे गेल्या. बरोबर. आणि हा जो रेखांकित भाग आहे तो उजवीकडचा डावीकडे गेला, आणि डावीकडचा हा वर्तुळ छोटा उजवीकडे गेला, त्यामुळे पर्याय क्रमांक डी उत्तर येईल. समजलं? समजले यस. सर्वांना? ओके. स्माइल. स्माइल येते काढता सर्वांना? चला, ज्यांचं ज्यांचं बी उत्तर येतंय त्यांनी क्लिअर करून घ्या. याचं उत्तर डी येईल. याचं उत्तर द्या चला. एक मिनिट थांबा. हा याचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी.
श्रेयश पारखे ला अनम्यूट करणार आहे. श्रेयश, काय उत्तर येईल? ए. ए उत्तर येईल का श्रेयश? ओके, हो. स्पष्टीकरण दे, कसं आलं? ही जी काळ आहे ती इकडं आलं. ही हम्म. ही जी आहे ती काही नाही, ते सांग. ही अर्धचंद्र इकडं आला आणि ही हम्म. डावीकडलं उजवीकडे आलं. म्हणून उत्तर काय आलं मग? ए. ए. ओके. चला, आपल्या नियमानुसार डावीकडचा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा भाग डावीकडे येतो, बरोबर. मग आपण जर शोधत गेलो तर पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये हा जो रेखांकित भाग आहे, छोटा चौरस, हा उजवीकडे आहे, सॉरी डावीकडे आहे, आपल्या हाताच्या डावीकडे आहे, तो उजवीकडे गेला पाहिजे, गेला इथं. त्यानंतर हा जो अर्धवर्तुळ आहे तो आपल्या हाताच्या उजवीकडे आहे, तो डावीकडे गेला पाहिजे, गेलेला आहे. बी मध्ये जर आपण बघितलं तर वरचा भाग खाली, खालचा भाग वरी गेला, त्याच्यामुळे बी नाही येणार. तिकडे जर आपण बघितलं तर वरचा रेखांकित भाग इथं खाली आलाय, खालचा अर्धवर्तुळ वर गेलाय, सी पण नाही येणार. आणि डी तर येणारच नाही, कारण डी इथे जशी प्रश्न आकृती आहे तसंच दिले, त्यामुळे डी पण नाही येणार. त्यामुळे उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक ए. समजले सर्वांना? व्हेरी गुड. एकच कानमंत्र आहे तुम्हाला हा धडा लक्षात ठेवण्यासाठी. यासाठी तुम्हाला फक्त डावी बाजू उजवीकडं आणि उजवी बाजू डावीकडं, हे लक्षात ठेवा. सोडवा हे. शौर्य, शौर्य उत्तर सांग. बी. बी उत्तर येईल. हा. कसं आलं? ती उजवी बाजू डावीकडे गेली, खाली गेलंय. उत्तर बी. चुकलंय शौर्य. चुकले का बरोबर आहे? चुकलंय. बरोबर आहे. बरोबर आहे शौर्य. बघा, आपला जो आय आहे तो जर आपण चेक केला तर डावीकडचा उजवीकडे जायला पाहिजे. पर्याय क्रमांक ए मध्ये आहे का तसं? नाही. पर्याय क्रमांक बी मध्ये जर आपण बघितला तर आय, आज हा जो आहे डावीकडचा उजवीकडे आलाय, बरोबर. एन हा उलटा होणार, मध्येच राहणार तो. ओके. त्यानंतर के आपल्या हाताच्या उजवीकडे आहे, तो डावीकडे आला. पर्याय क्रमांक बी, सी येणार नाही, कारण सी मध्ये एन जसा दिलाय तसाच आहे. आणि डी तर येणारच नाही, कारण एन मधला इकडं आलाय. के तर उलट दिलंय. ओके, बरोबर आहे शौर्य. पर्याय क्रमांक बी उत्तर येईल. डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडं. आणि काही अक्षरं जी आहेत ती लक्षात ठेवा. आरशातील प्रतिमेमध्ये काही जी लेटर्स आहेत
ती बघा कशी चेंज होतात. एन जो आहे एन, हा प्रश्न आकृतीमध्ये जर असा असेल तर आरशातील प्रतिमा याची अशी तयार होते. बी हा जर असा असेल तर आरशातील प्रतिमा याची अशी तयार होते. ओके. ई जर असा असेल तर याचे आरशातील प्रतिमा अशी तयार होते. येते लक्षात सर्वांच्या? ही काही अक्षरं आहेत, ती जशी आहेत तशीच राहत नाहीत, ती बदलतात. ही 2-3 अक्षर लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तर यावरतीच विचारले. हे 2-3 अक्षरांचा जास्त वापर आहे, बाकी दुसरे नाहीत. पण आले तरी पण आपण त्यावर अभ्यास करूया. क्लिअर आहे सर्वांना? समजतंय? ज्याला समजत नाही त्यांनी हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये समजलं नाही ते विचारा. ए उत्तर नाही, बी उत्तर आहे याचं. ज्याला समजत नाही त्यांनी बिनधास्त विचारा, आपण परत घेऊया. सिलेबस संपवायचा नाहीये, सिलेबस समजून घ्यायचाय. चला जायचं मग पुढे. ओके. चला द्या या प्रश्नाचं उत्तर. कोण सांगेल? स्वरा उत्तर दे याचं. स्वरा खालकर. हो मॅम. बाळा उत्तर काय येईल याचं? याचं उत्तर डी मॅम. बी उत्तर येईल. कसं आलं मला सांगशील का? टीचर याच्यात आहे ना, हे पाण्यातली प्रतिमा आहे आणि ना नाही, याच्यात एच आरशातली. आहे ना. ओके ओके. आरसा खाली दिलाय. मॅम याच्या ए मध्ये ना, हा त्रिकोण आहे ना तो मध्ये गेलेला आहे आणि ना हम्म. उलटा पण झालेला आहे. बी मध्ये ना तो उलटा झालेला आहे, पण तो त्रिकोण पण उलटा झालेला आहे आणि तो मध्येच गेलेला आहे अर्धा. हम्म. आणि ना सी मध्ये पण येणार नाही, त्याच्यामध्ये आहे ना हे त्रिकोणच्या बाजूने हा अर्धा वर्तुळ पाहिजे होता. हा पण चुकलेला आहे आणि डी मध्ये बरोबर तसाच आहे, फक्त उलट झालेला आहे. बरोबर. पर्याय क्रमांक डी च उत्तर येते. व्हेरी गुड स्वरा. छान झाले स्वरा अभ्यास तुझा. आता वाढवा आणखी अभ्यास. ओके. हो. चला पुढे जाऊया आता. याचं उत्तर द्या. सिद्धार्थ, काय उत्तर येईल याचं? ऑप्शन नंबर, मॅम थांबा काढतोय उत्तर. काढतोय का? ठीक आहे ठीक आहे. मॅम हम्म. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. कसं आलं कृतार्थ? एकदा एक्सप्लेनेशन दे. मॅम ती आकृती थोडीशी सरळ केली, हम्म. नंतर आरसा
राईट साइडला तर राईट साइडला फिरवली. ओके. एक मिनिट हा. सी उत्तर बरोबर आहे. बघा, हा भाग डावीकडे आहे, तो उजवीकडे जाणार, म्हणजे इथे जाणार तो भाग अशा पद्धतीने. ओके. मग ए मध्ये आहे का? ए मध्ये तो भाग गेलाय का इकडं? नाही, जसा आहे तसाच आहे. बी मध्ये तर काहीतरी उलटच दिले, ही आकृतीच पूर्ण उलट केली, त्यामुळं बी मध्ये पण येणार नाही. बी हे पण उत्तर येणार नाही. आता आपण सी चेक करूया. सी बघा, आपल्या नियमाप्रमाणे डावा भाग उजवीकडे आलेला आहे, उजवीकडे आलेला आहे, बरोबर. पूर्ण आकृती वळाली आहे. डी उत्तर बरोबर येते. सी, सॉरी, सी उत्तर बरोबर येते, डी येणार नाही. सी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे? चला पुढे जाऊया. ज्यांना समजत नाही त्यांनी बिनधास्त चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा. याचं उत्तर दे. अस्मिता, काय उत्तर येईल? येस मॅम. काय उत्तर येईल अस्मिता? ऑप्शन सी. ऑप्शन सी. कसं आलं? स्पष्टीकरण द्या. तो त्रिकोण आहे ना, हम्म. डाव्या साईडने आहे प्रश्न आकृतीमध्ये, आणि उत्तर आकृतीमध्ये उजव्या साईडला गेलाय. ओके. आणि तो चौकोन आहे ना, हम्म. उजव्या साईडने आहे प्रश्न आकृतीमध्ये, आणि उत्तर आकृतीमध्ये तो डाव्या साईडने आहे. व्हेरी गुड, व्हेरी ऑप्शन गुड. सी. बरोबर आहे, बरोबर आहे. आपला नियम काय आहे? आरशातील प्रतिमा ओळखताना आपण नियम काय लक्षात ठेवलाय? डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे, ही आपली प्रश्न आकृती आहे. मग पर्याय क्रमांक ए जर आपण बघितला तर आकृतीच पूर्ण वेगळी दिली आहे, त्यामुळे याला कट करून टाका, हे उत्तर येणारच नाही. बी जर आपण चेक केला तर आपली प्रश्न आकृती जशी आहे तशीच बी मध्ये आकृती दिली आहे, त्यामुळे बी पण येणार नाही, ते पण कट करा. सी जर आपण पाहिला तर आपला जो त्रिकोण आहे तो डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला गेला पाहिजे, तर इथं बरोबर मॅच होते. जर चौरस हा जो उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला गेला पाहिजे, इथं जातोय, हे बरोबर मॅच होतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी सुद्धा येणार नाही. ओके. सी उत्तर येईल याच. क्लिअर आहे सर्वांना? येस मॅम. चला पुढे जाऊया. एक मिनिट वेट करा. ओके. एक मिनिट, एक मिनिट. हा, हा सोडवा. सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं द्यायचे चॅट बॉक्स मध्ये. अक्षरा, पवन खरात, सतेज,
चला, बऱ्याच जणांचं उत्तर आलंय. डी उत्तर बरोबर आहे या प्रश्नाचं. जाऊया मग पुढे. डी बरोबर आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊ. याचं उत्तर द्या. आराध्या, सी आन्सर. ओके. चला मानसी, उत्तर दे या प्रश्नाचं. मॅडम याचं उत्तर आहे ना सी येत हम्म. आहे. काय येतंय? सी. सी. येस मॅम. ओके. मॅम. हा. मॅम तो आरो पण आहे ना तो माझी सेटिंग बदलतोय. आरोबन. हा. एक मिनिट. चालतंय. बरं, मी सरांना सांगते. इथे झूम मधून काय करता येते का. मॅम आता पण लगेच केलंय. काय येतंय स्क्रीनवर? काढा फोटो काढा. मॅडम तू जेव्हा मेसेज पाठवतो ना काही तेव्हा हा. माझी सेटिंग लगेच बदलती. हो का? बरं, मला फोटो काढून पाठवायला सांग. फोटो पाठवते. ओके ओके. एक मिनिट. आरव, 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 माईक ऑन कर. हॅलो. काय मिस? बाळा, काय चेंज होतंय? काय नाही मिस. तुझ्याकडनं काहीतरी मेसेज हे जातं वाटतं. तिची स्क्रीन चेंज होते. मॅम ते कॉम्प्युटर असल्यामुळे माझं लगेच चेंज होतंय. काय होतंय? माझा कम्प्युटरवरती क्लास चालू असल्यावर बदलतंय. आणि मोबाईलवर नाही ना होत तसं? मोबाईलवर नाही होत. ओके ओके. काहीतरी सेटिंग चेंज करावं लागेल. माझ्याकडनं पण बघते, मी सरांना दाखवते. मला फोटो पाठवायला सांग. मॅडम पाठवलाय. ठीक आहे, मी बघते. ओके. चला, याचं उत्तर दिलं. मिस सी पर्याय येतंय. क्रमांक सी उत्तर येईल. ठीक आहे. सी उत्तर बरोबर आहे याचं. एक मिनिट. कारण बघा, हा जो अर्धवर्तुळ आहे तो उजवीकडचा कुठे जाणार? डावीकडे जाणार. इथे गेलाय तो. बरोबर. त्यानंतर
हा जो डी आहे तो कुठं आहे? डावीकडे आहे. तो उजवीकडे जाणार. तो इथे गेलाय. बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक सी उत्तर येईल याचं. पुढे जाऊया. याचं उत्तर द्या. आराध्या, या प्रश्नाचं उत्तर द्या आराध्या. तर हे बघा बरं. आराध्या पवार, माईक ऑन कर. या प्रश्नाचं उत्तर दे बाळा. पर्याय डी. पर्याय डी कसं आलं? एक्सप्लेनेशन याचं. तुला जसं येते तसं सांग बाळा. डावीकडचं उजवीकडे नेलं. बरोबर बघ. आता ही जर डावीकडे गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर, मग ते उजवीकडे जायला पाहिजे. मग पर्याय ए मध्ये जाते का? जाते. बरोबर. तुझं उत्तर काय आलं? डी. डी उत्तर आले. हो. ओके. बर. पुढे सांग. त्यानंतर हा जो सी आहे तो असा आहे. सी हे पण लेटर घ्या लिहून. ते आरशातील प्रतिमेमध्ये असं होतं बघा. आता आपण बघितलं ना, एन हा असा तयार होतो. बी हा असा तयार होतो. आणि सी जो आहे तो आरशातील प्रतिमेमध्ये असं त्याचं प्रतिबिंब दिसतं. ओके. त्यामुळे ए येणार नाही. बी पण येणार नाही. कारण बी मध्ये या वर्तुळामध्ये अशा क्रॉस लाईन आहेत, तिरप्या लाईन आहेत. इथे त्या आडव्या दिलेल्या आहेत बी मध्ये. त्यामुळे बी पण येणार नाही. सी येणारच नाही, कारण सी मध्ये या वर्तुळामध्ये लाईनच दिलेली नाहीत. त्यामुळे सी नाही येणार. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. या प्रश्न आकृतीचं आरशातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक डी मध्ये दिसत आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला, कुणाला काही डाऊट आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांना अनम्यूट करायचं राहिलंय. नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या विद्यार्थ्यांना मी अनम्यूट करते. ठीक आहे. काही डाऊट्स? आरशातील प्रतिमा हा धडा आपला झालेला आहे. उद्या आपण गणित विषय घेऊया. धनश्री अनम्यूट होत नाही. आता होते का बघ? हो, झालं 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 हो. हो मी हा झालं. झालं. मी अनम्यूट करायला लागतं बाळा, तेव्हा अनम्यूट होतं. समजलं आज शिकवलेलं सर्व? हो. व्हेरी गुड. आणखी कुणाला काही डाऊट?
मी मेसेज पाठवलं बरोबर त्या मॅडम वाचलं. चलो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये मॅथ्स हा विषय घेऊन. सर्वांनी आज या आरशातील प्रतिमा या धड्याचा अभ्यास करा. पुढचे जे उदाहरणं आहेत ते सर्व सोडवा. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणून दररोज प्रत्येक धड्यावर 100 उदाहरणं सोडवा. प्रत्येक धड्यावर 100 उदाहरणे सोडवा. परीक्षा जवळ आलेली आहे. फॉर्म भरले नसतील तर फॉर्म भरा. फक्त 2-3 दिवस राहिलेत आता फॉर्म भरायला. ओके. आता खूप सर्व्हर इश्यू येईल तुम्हाला फॉर्म भरताना, त्यामुळे जरा रात्री उशिरा फॉर्म भरा. ठीक आहे. चला बाय बाय, हॅव अ नाईस डे.